नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच मोठी भेट दिली जाणार आहे। कोणती आहे भेट? चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला आहे। त्या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती। पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे। याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधीच पहिला हप्ता दिला जाणार आहे। याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 19 ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे। येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, पण त्याआधीच 17 तारखेला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। एकाच क्लिकवर सर्व महिलांच्या बँक खात्यात येणार पैसे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे। या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहे। या दिवशी लाभार्थी महिलांना 2 महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहे। विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे। सरकारकडून 17 ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम पार पडेल। यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री कदाचित एकदाच क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी योजनेचे पैसे जमा होणार आहे। राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम घेणार आहे। या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। तर प्रत्येक जिल्ह्यांचे पालकमंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। 17 ऑगस्टला 2 ते 2.5 कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार करणार आहे। आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे। त्यापैकी 1,27,00,000 अर्ज मंजूर करण्यात आले आहे। अशा प्रकारे मुख्यमंत्र्याकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचे खास गिफ्ट दिले जाणार आहे। मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।